संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे. थेट जाऊयात. माननीय उद्धव ठाकरे यांचं माझ्यावर बारीक लक्ष आहे. मी कुठे बाहेर पडतो का काय करतो. आताही त्यांची परवानगी नाही, पण तरी आपण सगळे आलात. बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो आहोत. थोडं तब्येतीमध्ये सुधारणा होते आहे. यापुढे ते अजून होईल. उपचार फार कठोर असतात. आजारापेक्षा उपचार भयंकर असतात, पण ते चालू आहेत. आणि मला पूर्ण खात्री आहे, मी जे म्हणालोय की डिसेंबर नंतर मी पूर्ण बरा होऊन येईन. बोला, आपल्याला काय? डॉक्टरांना पूर्ण विश्वास आहे. डॉक्टरांची जी टीम आहे, आमची प्रमुख डॉक्टर आहेत मुंबईतले, तर ते उपचार करतायत. आणि रेडिएशनचा जो एक मुख्य भाग आहे तो संपलेला आहे. इतर काही उपचार सुरू आहेत. रिकव्हरी सुरू आहे चांगल्या प्रकारे. पण माझ्यासारखा माणूस स्वस्थ बसू शकत नाही. जर बरा असतो तर नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये मी 100% संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो असतो. नगरपालिका निवडणुका उद्या आहेत आणि शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितलेलं आहे की आज 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होणार आहे. ते आता कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालेलं आहे याची माहिती निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. राज्याचा निवडणूक आयोग आहे, त्यांनी कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालं आहे. कारण राज्याच्या मंत्र्याने जाहीर केलं होतं की लक्ष्मी दर्शन 1 तारखेला सकाळी होणार. त्याच्यामुळे लोक सकाळपासून जागेच आहेत. मला जी माहिती मिळाली, सकाळपासून जागे आहेत. आणि काही ठिकाणी 10,000 15,000 मतामागे असं लक्ष्मी दर्शन सुरू आहे. ही नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणूक ज्या पद्धतीनं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता. मुळात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते. ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले. आता मी पाहिलं की 5-5, 6-6 हेलिकॉप्टर्स नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सत्तेतले 3 पक्ष आहेत, त्यांनी 5-5, 6-6 हेलिकॉप्टर्स, खाजगी विमानं, हे कधी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत झालं नव्हतं. अशा पद्धतीनं एका नगरपालिकेसाठी 15-15, 20-20 कोटी रुपयाचं बजेट आहे. ही 3 पक्षातली स्पर्धा आहे सत्तेतल्या. आतापर्यंत आम्ही निवडणुका लढलो, पण आम्ही ह्या निवडणुका आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या. आताही तशाच सोडलेल्या आहेत. तुम्ही पाहिलं असेल की शिवसेनेकडून लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत या निवडणुकीत. नाही, विरोधक निवडणुकीमध्ये आहेत, पण अशा पद्धतीनं निवडणुका आम्ही कधी लढल्या नाही. नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करताय? या राज्याची निवडणूक संस्कृती जी होती ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. या राज्याला एक संस्कृती होती, संस्कार होता. तो गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे. आपापसात त्यांच्या मारामाऱ्या सोडून द्या, पण नगरपालिका निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच राहिलेलं नाही. याचं कारण 3 पक्षातली स्पर्धा. तू मोठा की मी मोठा. बघा, शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात. मुळात शिंदेची शिवसेना म्हणायला मी तयारच नाही पहिल्यापासून. आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे. हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत. त्यांची जी काही परंपरा आहे कामाची, त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो. पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढण्याचा आहे. आणि मी हे तुम्हाला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतो, यांचे 35 आमदार फुटणार आहेत. ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार, तीच पद्धत, त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे.
रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. करेक्ट, कोकणातलेच आहेत आणि डोंबिवलीचेच आहेत. त्यांची नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे डोंबिवलीतून. ज्याला राजकारण कळत आहे त्यांनी ते राजकारण समजून घेतलं पाहिजे. आणि जे आजच सामनाचा अग्रलेख आहे, जे रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य आहे 2 तारखेनंतर, आणि तुम्हाला आठवत असेल मीही वारंवार तेच सांगत होतो, डिसेंबर नंतर बघा काय होतं. यांचा कोथळा, यांना वाटत असेल की दिल्लीचे 2 महान नेते आमच्या पाठीशी आहेत. ते कोणाच्याही पाठीशी नसतात. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना बरं का नियमबाह्य मदत केली, कायद्याच्या बाबतीमध्ये, इतर बाबतीमध्ये, तरी त्यांनी माननीय हिंदुहृदय सम्राटांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पाहिले नाही. तिथे शिंदे कोण? शिंदे तर त्यांनीच पाळलेलं. तुमचं म्हणणं की महापालिका निवडणुकीआधी हा पक्ष कुठे? बघा, पक्ष त्यांचा फुटलेलाच आहे. पक्ष फुटलेलाच आहे. हा त्यांचा पक्ष नाहीच आहे. तो अमित शहाने निर्माण केलेला एक गट आहे. हा अमित शहाचा पक्ष, हा शिंदेचा पक्ष नाही. माझी शिवसेना खरी आहे का? हास्यास्पद नाही का हो? कसली यांची शिवसेना? याने कधी शिवसेनेला जन्म दिला? याने काय शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्यात? हे कधी तुरुंगात गेले सेनेसाठी बाळासाहेब वाटपावर? आणि योग्य दिशेनं ही चर्चा सुरू आहे. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम संवाद सुरू आहे. एकमेकांना भेटतात. आताही 4 दिवसापूर्वी त्यांची दोघांची भेट झाली. मला त्याच्याविषयी माझी चर्चाही झाली. त्यामध्ये राज ठाकरे यांनी महानगरपालिकेसंदर्भात एक प्रेझेंटेशन जे तयार केलं होतं ते त्यांना दाखवलं आणि ते उत्तम प्रेझेंटेशन आहे असं उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं की राज यांनी एक चांगलं प्रेझेंटेशन मला दाखवलं निवडणुकांसंदर्भात किंवा इतर काही. त्याच्यामुळे कोणाला चिंता करण्याचं कारण नाही आहे. हे जे काय म्हणतात तुमचे शिंदे मिंदे वगैरे, बरं का, त्यांना सांगा की संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला मुंबईसाठी, तेव्हाही काँग्रेसवाले, तेव्हाचे सत्ताधाऱ्यांनी प्रचंड पैसा टाकला, पण मराठी माणूस एकजुटीनं उभा राहिला आणि मुंबई महाराष्ट्रात राहिली. ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं कारस्थान तुमचे दिल्लीचे बापजादे करतायत. मिस्टर शिंदे, अमित शहा, नरेंद्र मोदी, गौतम अडाणी हे त्रिकूट महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा जो प्रयत्न करतोय तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकजूट हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. बघा, एक लक्षात घ्या, काँग्रेसशी आमची चर्चा सुरू आहे. जर काँग्रेसला वाटत असेल, त्यांचा जर बिहारच्या निकालानंतर त्यांचा जर कॉन्फिडन्स वाढला असेल, बिहारच्या निकालानंतर जर काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास वाढला असेल, तर ते मुंबईमध्ये स्वतंत्र लढायला तयार आहेत. तर त्यांना लढू द्या. आमची त्यांची चर्चा सुरू आहे. मी साधारण डिसेंबरच्या 2ऱ्या आठवड्यात दिल्लीत जाणार आहे. तेव्हा माझा प्रयत्न असेल की या विषयावर मी त्यांच्या हायकमांडशी बोलेन. पण काँग्रेसने सोबत असणं मुंबईमध्ये महाविकास आघाडी म्हणून ही आमची भूमिका असायला पाहिजे. काँग्रेस पक्ष आम्ही सगळे एकत्र आहोत. राज ठाकरे सोबत आल्याने भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार आहे, लक्षात घ्या. आमचा जो शत्रू आहे, या मुंबईचा जो शत्रू आहे तो भारतीय जनता पक्ष आहे. गौतम अडाणीला ज्या पद्धतीने ही मुंबई घशात घातली जाते, ती जर थांबवायचं असेल आपल्याला, तर राज ठाकरे यांचं सोबत असणं ही या मुंबईची आणि महाराष्ट्राची गरज आहे. बोले हिंदी में. कुंभ मेला नासिक में हो रहा है, पैसा महाराष्ट्र का लग रहा है और कॉन्ट्रैक्ट गुजरात में जा रहा है, क्या कहना चाहते हैं? प्रयागराज में भी यही हुआ ना. आप प्रयागराज में जाइए और देखिए, प्रयागराज में जितने भी काम इंफ्रास्ट्रक्चर के हो गए वो सब कॉन्ट्रैक्टर्स गुजरात के थे. लोकल लोगों को काम मिलना चाहिए. नासिक में कुंभ मेला हो रहा है. नासिक में पूरे गुजरात के ठेकेदारों का डेरा वहां बैठा है. अगर नासिक में काम हो रहा है तो महाराष्ट्र के जो काम करने वाले ठेकेदार है, लोग हैं, उनको काम मिलना चाहिए लोकल लोगों को. आप ये साधुग्राम के लिए 2000 झाड़ तोड़ रहे हैं, हाँ, पेड़ तोड़ रहे हैं. सर, पार्लियामेंट से रास्ता चौड़ा करने के लिए लोगों के घर तोड़ रहे हैं. ये कुंभ मेला में किसने कहा? हाँ, लोगों को आप बेघर बेरोजगार कर रहे हो. ये सिंहस्थ कुंभ मेले का काम है क्या? 25,000 करोड़ का बजट पूरा गुजरात में जा रहा है.
गिरीश महाजन को पूछिए, मैं झूठ बोल रहा हूं तो मैं उनको पूरे लिस्ट देता हूं ठेकेदारों की। बोलिए। सर पार्लियामेंट सेशन शुरू हो रहा है, जो एसआईआर है उसको लेकर एसआईआर पर हम चर्चा मांग रहे हैं। पूरे अपोजिशन ने आज जो नोटिस दिया है, मैं मुंबई से बोल रहा हूं, मैं दिल्ली नहीं पहुंच पा रहा हूं, मैं जाऊंगा दिल्ली में, लेकिन एसआईआर पे चर्चा होनी चाहिए, इलेक्शन रिफॉर्म के ऊपर चर्चा होनी चाहिए, पहलगांव के ऊपर चर्चा होनी चाहिए, दिल्ली ब्लास्ट के ऊपर चर्चा होनी चाहिए। ये सरकार की जिम्मेदारी है कि ये जो प्रमुख प्रश्न है इस देश में उसके ऊपर चर्चा, लेकिन सरकार भाग रही है, सरकार डर रही है। बिहार में इतनी जीत होने के बावजूद भी सरकार अपोजिशन से डर रही है और चर्चा से भाग रहे। सरकार ये संसद नहीं चलने देगी, इस बार ये सत्र नहीं चलने देगी। सर आपकी तबीयत को लेकर सवाल करना चाहूंगा कि आपकी तबीयत सही नहीं है, फिर भी आप आगे प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं। उद्धव ठाकरे का नाम लिया आपने, आप भावुक हो गए, आपके भाई भी भावुक हो गए। सर जब जेल गए थे, जब भी आप इसी तरह आए थे और बात, देखिए मेरी जो बीमारी है जेल से शुरू हो गई, आपको बताना चाहता हूं। जब मैं जेल में था तब से ये मेरी बीमारी शुरू हो गई है, लेकिन मैंने थोड़ा निगलेक्ट किया, लेकिन वहां से शुरू हो गई है। लेकिन सरकार को अच्छा लगता है अपोजिशन को जेल में डालो, खत्म करो, लेकिन हम खत्म नहीं होंगे, हम लड़ेंगे पूरे देश के साथ। देश के बड़े बड़े नेता हमारे साथियों से मेरा संपर्क है, दर दिन सबकी शुभकामनाएं है। मैं जल्दी ठीक हो जाऊंगा और मैदान में उतरूंगा। थैंक यू। चांगली गोष्ट आहे, ही व्यक्तिगत नाती असतात। धन्यवाद। दिनचर्या कशी होती? ठाकरेंची तोफ शांत बसलेली होती, 1 महिन्याची दिनचर्या कशी होती? मी बोललो ना, मी कैद खाण्यातच आहे, वैद्यकीय कैद खाण्यात आहे, मेडिकल जेल। आज फडणवीसांनी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा दिली की लवकरात परत एकदा माध्यमांसमोर येतात। नाही बघा, देवेंद्र फडणवीस हे कधी काळी आमचे जवळचे मित्र होते आणि आम्ही नाती जपतो, आम्ही एकत्र काम केलेलं आहे। आजारपणात त्यांनी मला स्वतः